माझं. आणि मग माझं काम करायला नका का? आता तुझं कसलं काम? अरे आणि माझ्या लग्नाचं काय ते बघायचं नाही का? अरे होय की, तू बी कौल लावणार आहे ना व? हं? जा जा कौल लाव. ए अरे पर इथं कौल कोणाला लावा येत? अरे तात्या, कौल लावायचं म्हणजे हाल सिद्धनाथासनी जाऊन विचारायचं. अरे बाबा ते तुला बोलत असत्याल, ते का मला येऊन सांगणार आहे बाय लगीन होईन का नाही काय? हे बघ, हे पूल त्यांच्या मोर ठेव आणि विचार लगीन होणार आहे का नाही. हं. पूल जर उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईल, आणि पूल डाव्या बाजूला पडलं तर काही बोल नका. हा हा. तू थांब, जाऊ नका, मी जाऊन येतो. बाय बाय. जाऊ नको बरं तू. जा. हल सिद्धनाथ, म्या तात्या आजवर कधी कोणाचं वाईट वांगाळ केलं नाही बघ, पण माझं लगीनच नाही होत. काय करू काही समजना बघ. आता तूच सांग, माझं लगीन होईल ना व? हा? देवाला बी प्रश्न पडला काय? अरे हल सिद्धनाथा, अरे सांग ना बाबा, अरे लगीन होईल का नाही? उजव्या बाजूला पडलं. बाळून काय सांगितलं होतं का, उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईल आणि डाव्या बाजूला पडलं तर नाही होणार. आणि हे उजव्या बाजूला पडलं, अरे म्हणजे लगीन होईल. हा, अरे सिद्धनाथा लगीन होईल. अरे पर माझ्या डाव्या का देवाच्या डाव्या? माझ्या उजव्या का देवाच्या उजव्या? काय बोललाच नाही तो. मग आता समजायचं कसं? म्हणजे माझी उजवी बाजू म्हणजे देवाची डावी बाजू, आणि माझी डावी बाजू म्हणजे समजायचं कसं? विचारून येतो. अरे बाळू, अरे माझी उजवी का देवाची उजवी बाजू? म्हणजे अरे म्हणजे माझ्या उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईन का देवाच्या उजव्या बाजूला? म्हणजे बघ, आता मी देवाच्या समोर उभं राहिलो, हा, तर माझी उजवी बाजू ना ती देवाची डावी बाजू, आणि मग ए तात्या, अरे गप की, पूल तुझ्या कुठल्या बाजूला पडलं तेवढंच सांग. हा हा माझ्या वय म्हणजे मी असं, हा माझ्या उजव्या बाजूला म्हणजे देवाच्या डाव्या बाजूला. आणि मग काय समजायचं आता? समज काय समजायचं आहे. ए सरळ सांगणार आहे, असं कोड्यात काय बोलतो तू? होईल तुझं लगीन. हा, हा वाट बघ. अं? वाट बघ म्हणजे? अरे म्हणजे लवकरच तुझं लगीन होईल, वाट बघाय ना ग वय. अरे इतके वरीच झाले वाट बघतो, अजून थोडे दिवस बघू की, त्याला काय होतंय? वय बघ बघ, हा वाट बघ. अय बाळू, आज मला एक खुश आहे, तुझ्यामुळे मला कळलं का माझं लगीन होणार आहे. अरे बाळू, तुझ्या कौलाचं काय रे? दिला की कौल त्यांनी. हा काय दिलं? लगीन करायला सांगितलं आहे. हा मग आता काय करायचं? आता काय? आता काय म्हणजे लगीन करणार. आता ह्याच्यातून काय सुटका नाही तुला. गावात गेल्यावर बघू काय होतंय ते. आता काय गावात गेल्यावर बघतो. हाल सिद्धनाथान सांगितलं म्हणजे लगीन होणार तुझं. मी नाही म्हणत होतो, तर त्यांनी सांगितलं असं नाही चालायचं. खरं बाळू, तू तर असं सांगत आहे का हाल सिद्धनाथ खरंच तुझ्या संग बोलत होते? वय, अरे खरंच बोलत होते. गे बस, काही नक बोलू आपलं. तुला म्हणलं नव, तुला नाही समजायचं. अरे पण तुला समजलं नव, लगीन करा लागन. यातनं काहीतरी वाट काढायला लागेल. आता ह्यातनं काय वाट काढतो बाबा? आता घरचे झाले, बाहेरचे झाले, आता तर देवच म्हणले लगीन करा लागन, तर कराच लागन तुला आता. नाही, यातनं बी काहीतरी वाट असलच.